हां सगळं वरून सगळं घेता येतं. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आहे संडे. आज ॲक्च्युली व्लॉग नव्हता करायचा मला, बट थोडंसं काम निघालं. मग म्हटलं चला तर शूट करूयात. संध्याकाळी आम्हाला थोडं बाहेरही पडायचं आहे. जसं मी ग्रॉसरी वगैरे थोडे आणायचे आहेत, तर त्यासाठी पण बाहेर पडू. आणि छोटी मोठी घरातली कामंही आहेत, तर म्हटलं चला ते शेअर. आज आमच्या बाल्कनीचं काम चालू आहे, तर त्यासाठी हे वर्कर्स आलेले आहे. तिथे थोडं अनइव्हननेस झाला होता, तर पाणीच जात नव्हतं. बाल्कनीचं काम सुरू आहे, तर त्यामुळे आम्हाला असे सगळे झाडं वगैरे असे घरात घ्यावे लागले आहेत. मग आज संडे आहे, तर ते लोक आली आहेत काम करायला. याआधी पण एकदा दोनदा येऊन गेली ते, बट त्यांच्याकडनं ते काही व्यवस्थित होतच नव्हतं. मग शेवटी आज आता त्यांनी पूर्ण बाल्कनी जी आहे त्याचे टाईल्स काढले आहेत, तोडलेत ते सगळे आणि गोळा करत आहे. तर त्यामुळे आमच्या हॉलची कंडिशन सध्या थोडी अशी विचित्र झाली आहे. विचित्र नाही म्हणता येणार ॲक्च्युली. सगळे प्लांट्स आम्ही बघा, हे सगळे झाडं आम्ही असे मध्ये शिफ्ट केले आहेत. आणि तिथे विकास फॅनची सफाई करताय आणि त्यांची हेल्प विजय करताय. मी पण करणार आहे, पण मी तिकडचे करणार आहे. माझा हात नाही पुरत तिकडे ॲक्च्युली. हां, सगळं वरून सगळं घेता येतं. तर बाकी हेच विजय कामाला लावलं. मी म्हटलं तिकडचं तर नाही आवडता येणार, तोपर्यंत ॲटलिस्ट आपण बेडरूम जी आहे ती साफ करून घेऊयात. बेडशीट वगैरे कालच मी केला आहे, स्प्रेड वगैरे सगळं व्यवस्थित. कालचा जो मी एक हॉल व्हिडिओ शूट केला आहे ॲक्च्युली, तर त्या हॉल व्हिडिओचं सामान जे आहे ते म्हटलं आता जाग्यावर ठेवावं सगळं व्यवस्थित. आणि बाकी डस्टिंग वगैरे रूमची. इथे खूपच गोष्टी झाल्या आहे. काल पण मी एक गेट रेडी विथ मी शूट केलेलं, हे सगळं त्याचं सामान आहे. तर मी आता हे पटपट सगळं आवरते. मी माझं जे डेलीला लागणारं सामान आहे ना, ते असं एका बॉक्समध्ये स्टोर करून ठेवते. कारण मला ऑफिसला वगैरे जाताना पण जेव्हा रेडी होते तेव्हा पटकन हँडी होऊन जातं. तर मी मोस्टली असं यातच टाकते सगळं सामान. म्हणजे जे मी माझ्या फेवरेट जे आपण लिपस्टिक्स वगैरे आहे, जे मला बाहेर जायला यूज करायचे, त्यानंतर ब्लश, लिप बाम, आयब्रो पेन्सिल वगैरे, हे मी असं एका बॉक्समध्ये ठेवते. म्हणजे जेणेकरून मला एक तो तेवढा बॉक्स काढला ना की सगळं सामान मिळून जातं. हे असं बॉक्समध्ये मी सगळं स्टोर करते. ओके, यात फक्त ही वॉच नसते, बट ही आता मी काल एक शूट केला होता, तर त्यामुळे आता हा जो फॅन आहे ना तो साफ करायचा आहे. तर इथले जे पण झाडं होते ते सगळे आम्ही इकडे असं इथे शिफ्ट करून घेतो. म्हणजे इथे चेअर ठेवून साफ करता येईल असं. तर विकास ते साईडला करताय. फायनली आता क्लीन झालं आहे व्यवस्थित. आता अराऊंड म्हणजे संध्याकाळ झाली आहे, आमची जेवणं वगैरे पण झाले आहे. आम्हाला रिलायन्सला जायचं आहे शॉपिंगसाठी, शॉपिंग ॲज इन ग्रॉसरी घेण्यासाठी. तर म्हटलं ते आता निघूयात आपण आवरून. आणि बाल्कनीचं पण जे काम आहे ना ते अर्धच झालं आहे. अर्ध म्हणजे थोडंसं बाकी आहे, ते लोक येऊन उद्या करणार आहेत. बट आज दिवसभर आमचा त्यातच वेळ गेला. घरात पण खूप सगळी धूळ झाली होती, सिमेंट वगैरे, कारण त्यांचं आज दिवसभरच ऑलमोस्ट काम चाललेलं. आणखीन सुद्धा हॉलमध्ये झाडं वगैरे तशीच आहे. मे बी उद्यापर्यंत हे तसेच राहतील सगळे. मग परवा जेव्हा सगळं होईल तेव्हा ते बाहेर शिफ्ट करता येतील. आणि हे तिघं जय विजय आले होते आमच्याकडे, तर ते निघालेत आत्ता जाण्यासाठी. मला ऑलरेडी लेट झालं आहे, आम्ही निघतो आता. निघता भरपूर उशीर झालेला, बट म्हटलं चला आता जाऊयात. शेजारीच आमच्या सोसायटीचे तिथेच एक कॉम्प्लेक्स आहे, तिथे आलो होतो. कारण तिथे एक स्टेशनरीचे शॉप आहे, पण ते शॉप बंद असल्यामुळे आम्ही तिथनं तसंच निघालो. म्हटलं रोडमध्ये जाताना आपल्याला कुठे ना कुठे स्टेशनरीचं शॉप मिळेलच. आता आम्हाला स्टेशनरीच्या शॉपची कधी काही गरज पडतच नाही. ॲक्च्युली जय विजयला काही नोटबुक्स घ्यायच्या होत्या आणि स्पेसिफिकली स्पायरल नोटबुक्स घ्यायच्या होत्या, त्यामुळे आम्हाला स्टेशनरीमध्ये जायचं होतं. इथे आल्यानंतर म्हणजे मी खूप दिवसानंतर असं स्टेशनरीमध्ये आले. बघतेच तर एवढं नोटबुक महाग झालं आहे, म्हणजे सगळं मटेरियल असं मला वाटतंय की खूप महाग झालं आहे. शेवटी आम्ही इथे आलो रिलायन्स मार्टला, झुडिओच्या बाजूलाच आहे. जय विजयला त्यांच्या हॉस्टेलला जायचं होतं, तर त्यांना कॅब करून दिली आणि मग आम्ही रिलायन्सला एंट्री केली.
तर इथे एंट्री केल्याबरोबर माझ्यासाठी पण थोडं नवीनच होतं हे स्टोर, कारण मी इथे जस्ट सोडेक्सोचं कुपन एक कार्ड असतं ते कार्ड यूज होतं आणि माझी त्यात भरपूर अमाऊंट होती. मग म्हटलं ती यूज होऊन जाईल, त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तर आल्यानंतर पहिल्यांदा बिस्किटच्या सेक्शनला गेली, बट मला काही समजतच नव्हतं. मग शेवटी म्हटलं आपल्या लिस्टमध्ये जे सगळं काही ॲड आहे ते घेऊयात. तर इथे तेल घेतलं. मी जनरली आम्ही घरामध्ये सनफ्लॉवर ऑइल यूज करतो, तर ते कार्टमध्ये ॲड केलं आणि मग असंच बाकी छोटे मोठ्या जे पण माझ्या लिस्टमध्ये सामान होतं, मोहरी, जिरे, आता जे घरगुती सामान लागतं ते सगळं मी ॲड केलं. इथे येण्यामागचं आणखीन एक रिझन म्हणजे बल्कमध्ये जेव्हा आपण काही पण घेतो ना त्यावर जास्त डिस्काउंट मिळतो. आता मी इथे 5 किलोचा हा तांदळाचा पॅक घेतला, तर आम्हाला नेहमीपेक्षा हा खूप कमी प्राईजमध्ये पडला. मग असंच इथे विकासची मस्ती सुरू आहे. त्यांनी जे प्रोडक्ट्स घेतले, जे पण सामान घेतलं ते दाखवत आहे की काय काय घेतलं. त्यांना असा आनंद होतो एकदम, त्यांनी कशात कॉन्ट्रीब्यूट केलं ना, तर इथे त्यांचं तेच चालू आहे. इथे बघा बाकी काय ते ओट्सवाले आहेत का ते बघा, याचे न्यूट्री चॉईस ब्रिटानियाचे पण ओट्सवाले जे आपण घेतोय ते इथे वर दिसतोय मला. न्यूट्री चॉईसचा तो बघा, ह्याचा तो नाही, त्या शेजारचा ओट्सचा आहे का तो बघा. मी घेऊ नाही, तो मारीलेट घेतलाय आपण एक ऑलरेडी. हे सगळं सेटअप नवीन असल्यामुळे आम्हालाही थोडं वस्तू शोधण्यात थोडं अडचणच येत होती. बट आम्ही भरपूर असं लिस्टमधलं सामान जे होतं ते टिक केलं होतं ऑलमोस्ट. तरीही मी एकदा बघत होती की आणखीन काही मिस झालं आहे का आपल्याकडनं. मग शेवटी लक्षात आलं की कोलिन, त्यानंतर वॉशरूम क्लीनर वगैरे ते बाकी आहे, तर तेही घेतलं. मग नंतर फ्रूट सेक्शनला येऊन शेवटी बिलिंगकडे आलो. इथे ॲक्च्युली आम्हाला खूप तहान लागली होती, म्हणून आम्ही एक निंबू पाणी घेतलेलं आणि ते तिथेच ओपन करून पिलं, म्हणजे बिलिंग झाल्यानंतरच. बिलिंगला वेळ लागला आणि प्रोसेस ॲक्च्युली त्यांचा स्टाफ आज कमी असल्यामुळे ते लोक असं सामान भरण्यात हेल्प पण नव्हती करत. पण ठीक आहे, असो, आम्हालाही जाण्यास लेट झालेलं थोडं, त्यामुळे त्याच्या रिलेटेड काही कंप्लेंट नाही करू शकत. ओव्हरऑल इथली प्रोसेस जी होती ती मला ठीकठाक वाटली. सेटअप जो आहे तो आणखीन इम्प्रूव्ह होऊ शकतो इथला. बिलिंग वगैरे करून शेवटी सगळं सामान मग गाडीमध्ये टाकून, म्हणजे टाकलं काय ह्या दोघांनीच हे केलं, मी तर शूटच करत होते, बट ते सगळं सामान लोड केलं आम्ही. मग शेवटी घरी जाण्यास निघालो. आमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये सध्या खूप सामान आहे, कारण आम्ही मॅट्स वगैरे रिप्लेस केले आहे त्यामुळे. आणि आम्हाला घरी जाताना नेहमी ह्या रोडवरनं जाताना खूप छान वाटतं, कारण रात्रीचा हा जो व्ह्यू आहे ना हा खूप छान आहे आणि ते एवढं शांत वाटतं. शेवटी सगळं करून आम्ही घरी आलो. मस्त विकासने बॅग्स आणल्या. लेट झाल्यामुळे शेवटी आम्ही ते सामान काही भरलं नाही. आत्ताच किराणा घेऊन घरी आलो आहोत आणि आता खूप थकल्यासारखं झालं आम्हाला, कारण भरपूर वेळ लागला. एवढा एक्सपेक्ट केला नव्हता आम्ही, पण वेळ लागला भरपूर. आणि मागे आता हे असंच असणार आहे, त्यामुळे आता आज हाच बॅकग्राऊंड असणार आहे आणि हे तर कॉन्स्टंटच आहेत. चला ब्लॉग एंड करूया. तर ब्लॉग करतो. या बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. या